नागोठाणे परिसरातील वाढती गुन्हेगारी आणि चोऱ्यांचे प्रमाण पाहता नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरात एकीकडे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वानवा असताना दुसरीकडे नागोठाणे पोलीस स्टेशनतर्फे जोगेश्वरी मंदिरासमोरील पार्किंगमधील झाडावर लावण्यात आलेला सीसीटीव्ही कॅमेरा चक्क जमिनीकडे तोंड करून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। हा कॅमेरा परिसरातील हालचाली टिपण्याऐवजी जणू जमिनीतील पाणी शोधत असल्यासारखा दिसत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे। सध्या नागोठाणे शहरात बाहेरील लोंढे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत। अशा संवेदनशील परिस्थितीत शहरातील मुख्य चौक आणि मंदिरांचे परिसर सुरक्षित असणे गरजेचे आहे। मात्र जोगेश्वरी मंदिर परिसरासारख्या गजबजलेल्या ठिकाणी लावलेला कॅमेरा संपूर्ण परिसरावर नजर न ठेवता केवळ जमिनीचा भाग दाखवत आहे। या विदारक चित्रामुळे प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। नागोठाणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील असे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र हे आश्वासन केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे। नवीन कॅमेरे बसवणे तर दूरच, पण जे कॅमेरे सध्या अस्तित्वात आहेत त्याकडेही कोणाचे लक्ष नाही। यामुळे हे कॅमेरे केवळ नावापुरतेच उरले आहेत की प्रत्यक्षात चालू आहेत असा संतप्त सवाल आता स्थानिक नागरिक विचारत आहेत। नागोठाण्याची सुरक्षितता वाऱ्यावर सोडून चालणार नाही। प्रशासनाने तात्काळ या दुर्लक्षित कॅमेऱ्याची दिशा दुरुस्त करावी आणि शहरातील बंद असलेले कॅमेरे सुरू करून नवीन कॅमेरे बसवण्याचे आश्वासन पाळावे अशी मागणी नागोठाण्यातील नागरिकांनी केली आहे। जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठाणे। जनो